ऑर्डर केल्यापासून ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती ना, तेच नेमकं घडलं. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मी आहे रेखा. खूप दिवस झालं मला पण वाटत होतं, की माझ्याकडे पण वाईनचे ग्लासेस असावे म्हणून मी पण ते ऑर्डर करायला घेतले. खरं तर मी ऑफलाईन खूप दुकानामध्ये पाहिले, पण ते खूप कॉस्टली होते आणि मला जसे पाहिजे होते तसे नाजूक असे मला पाहिजे होते तसे मला कुठेच मिळत नव्हते. म्हणून म्हटलं चला आता ऑनलाईन ऑप्शन एकच आहे. पण मला भीती होती, की आपल्याला ते फुटेल का? आपण ऑर्डर केल्यानंतर ते डिलिव्हरी नीट येईल का? थोडा तरी क्रॅश जाईलच कुठे ना कुठेतरी, कारण एवढे नाजूक होते ते आणि नेमकं तेच घडलं. आणि मला एवढं वाईट वाटलं, कारण मी एवढे एक्सायटेड होते ते येण्यासाठी आणि रिफंडची रिक्वेस्ट पण टाकली. आता होप सो 10 दिवसामध्ये कधी ते रिटर्न येईल पार्सल, त्यानंतर रिफंड होईल मला माहीत नाही. आता म्हटलं बघूयात, जे होईल ते होईल आणि इथून पुढं मी अशा काचेच्या गोष्टी कधीच घेणार नाही ऑनलाईन. लास्ट टाईम मी खरं तर घेतलेलं एक अजून विस्कीचे होते ते, मग ते पण असे स्टाईल म्हणून घेतलेले शोपीससाठी. पण आज थोडंसं ऊन पडलं होतं, म्हटलं चला आता हँडग्लोव्जचा वापर पण करून घेऊ, कारण 2-3 महिने झाले हँडग्लोव्ज घातले पण नव्हते. आणि आज ऑफिसमध्ये जायचं कारण म्हणजे एका फ्रेंडची फेअरवेल पार्टी होती, त्यामुळे दुपारच्या ब्रेकमध्ये छोटासा केक आणला, ते सेलिब्रेशन करून घेतलं. छोटा तर असा ब्रेक कुणी एकत्र घेत नाही, जेव्हा कोणाचं फेअरवेल असेल तेव्हाच मोस्टली आम्ही एकत्र येतो आणि छोटासा ब्रेक घेऊन सेलिब्रेशन वगैरे करून घेतो. नंतर इव्हिनिंगला पण सगळेजण स्नॅक्सला गेले होते. खरं तर मी स्नॅक्सला कधी जात पण नाही, कारण काम पण खूप राहतं आणि सगळेजण ॲट अ टाईम ब्रेक पण घेत नाहीत. त्यामुळे तेव्हा पण मी स्नॅक्ससाठी एक ब्रेक घेतला छोटासा आणि मस्तपैकी असं एन्जॉय केलं सगळ्यांसोबत. आणि असा होता आजचा दिवस. बोलू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.